उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून। अहिल्यानगरात वाळू तस्करांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केली। शेतातून वाळूने भरलेलं वाहन घेऊन जाणाऱ्यांना विचारणा केल्यानं वाळू तस्करांनी शेतकऱ्याला चांगलाच चोपलाय। इतकंच नाही तर डंपर खाली घालून चिरडण्याची धमकीही देण्यात आली। नंदुरबारच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयासमोर गाडीच्या काचा फोडून रोकड लंपास करण्यात आली। ड्रायव्हर साईडचे काच फोडून तब्बल 50,000 रुपये चोरट्याने लंपास केले। शासकीय कार्यालयाच्या आवारात दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीनं आश्चर्य व्यक्त होतं। जळगावात एलएसबी पथकानं ग्रामपंचायत सदस्याला गावठी पिस्तूलसह अटक केली आहे। हॉटेल माकर्णीजवळ टी सेंटरजवळ ही कारवाई झाली। दरम्यान पोलिसांनी संशयिताला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात येईल असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आहे। नंदुरबारमध्ये अक्कलकुवातील देवगोई घाटात अवजड ट्रक उलटलाय। यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र 2 किलोमीटरपर्यंत वाहणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तब्बल 4 तासांच्या कालावधीनंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढण्यात आला। नंदुरबारमधील सातपुडा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे कैरी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला। तसंच गहू आणि मका पिकाचंही नुकसान झालंय।